आपण एक युनिट आहोत, एक कुटुंब आहोत. महावितरणचे सर्व पदाधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे सर्व एक कुटुंब म्हणून नेहमीच राहिलेले आहे. त्याच्यामुळे कोणीही जिंको, पण आजचा दिवस जो आनंदात आपण घालवतोय किंवा जो एन्जॉय केला दिवसभरामध्ये, जो राऊत साहेब सेंचुरी मारून एकदम थकून भागून इथे येत आहेत. वसाई मंडळाकडून त्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. फक्त आता साहेब एकच विनंती आहे, जो फंड्स आहे तो फंड्स लवकरात लवकर द्या. फायनलच्या मॅचला होते सुरुवात पंचाकडनं येत आहे. इशारा एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. अधीक्षक अभियंता चषक 2024 फायनलचा मॅच, फायनल मॅच. ट्रॉफी कोण पटकावणार? रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा. विरार विभाग किती खुश होत आहे. डोंगरे साहेब इकडे बघा, मागून टाळ्या वाजतात. पण ज्या टाळ्या वाजल्या त्या डोंगरे साहेब आउट झाले म्हणून नाही, त्यांच्या कॅप्टननं चांगला कॅच घेतला डोंगरे साहेब त्यांच्या कॅप्टननं चांगला कॅच घेतला. घेऊन मैदानात परत अशा रीतीने त्यांनी बॅट उंचवावी, सर्वांना बॅट वर करून दाखवावे की मी आज पदक घेऊन आलोय. डोंगरे साहेब तुम्ही पदक घेऊन आलात असं यांचं म्हणणं आहे. विकेट घेतले कांबळे साहेब सर्वात जास्त खुश आहेत. नाही नाही असं काही नाहीये. डोंगरे साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला दिल्यामुळे आम्ही एवढा टॉप खेळता. इकडे डोंगरे साहेब आमचेच आहेत. डोंगरे साहेबांनी काहीतरी आर्थिक देवाणघेवाण केली आणि असं दिसतंय ते, कारण की फितूर झाले. अजून एक वर गेलाय, चेंडू वर गेलाय, वर गेलाय, विकेट. झाली सुरुवात. आताची मॅच बघता मला असं वाटतंय की सुटे साहेबांनी मला भाग घ्यावाच लागेल. बोन्या नॉन स्ट्रायकरलाच राहशील असं वाटतंय तुम्हाला. हॅट्रिक, हॅट्रिकच्या मौक्यावरती आहे, हॅट्रिकच्या मौक्यावरती टाळ्यांचा गजर. डब्ल्यू 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 चेंडू चालय बाउंड लाईन जवळ, फिल्डिंग केली जाते. नक्कीच डोंगरे यांना काहीतरी कानमंत्र दिला असल्या कारणाने ते पहिल्याच चेंडूवरती जेलबाद झालेले आहेत आणि दुसरा पण चेंडूवरती जेलबाद झालेला आहे. सुटे साहेब आता सगळं तुमच्यावरतीच आहे, तुम्हाला जाऊन काहीतरी करावं लागणार आहे. नाही तसं सुटे साहेबांना घाबरण्याचं काही कारण नाही, कारण जे आता जे आऊट झाले आहेत ते प्रॉम्प्ट पेमेंटवाले आऊट झालेले आहेत. अजून ड्यू डेट बाकी आहे आणि त्यानंतर डिस्कनेक्शनची लिस्ट पण काढायची बाकी आहे. त्यामुळे बरेचसे लोक आपली अजूनपर्यंत बाकी आहेत या ठिकाणी. सुटे साहेबांचं म्हणणं आहे की अंधार पडत आला आहे म्हणून ते अडचणी आहे, तरी या देखील गोष्टीचा पुढे विचार केला पाहिजे. बोन्या बोन्या सुटे साहेबांकडनं ऑफर आले, जर लगातार 3 षटकार मारलेस तर जूनचा पगार आहे, लक्षात ठेव. दोन विकेट गेल्यानंतर 2 वाईट. स्कोर जाऊन बदलाय तो 3. हलक्या हाताने खेळला जातोय. आता संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे किती रन करायला हव्या फायनल मध्ये, कारण पहिले 2 विकेट गेल्यात त्याच्यामुळे दबाव आहे. विरार विभागाची जी काळी जादू आहे ती त्यांनी आता विरार पश्चिमकडे ट्रान्सफर केली आहे दाणे साहेबांनी.
चांगले फिल्डिंग झाले. एक रन ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. डोंगरे साहेब यांनी HDL मध्ये केलेले कर्म याचे फळ वसई विभाग भोगत आहे आज. सुंदर सुंदर गोलंदाजी. पहिले ओव्हर चिराग संपले. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट 5 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. फायनलचा मॅच आहे. 2 गडी बाद 5. स्कोर 5. शुक्रिया तुकाराम मागेलकर जी. ग्रीन फाइनल का ये मुकाबला केतन गेंदबाजी पर टीम के लिए दूसरा अपने लिए पहला ओवर लेकर आते हुए विकास स्ट्राइक पर है. शॉट गेंदी बैकफुट पर गेंद को खेला कवर पर थोड़ी सी मिसफील्ड होती हुई 1 रन के साथ टीम की रन संख्या में बढ़ोतरी होती हुई एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त आप देख रहे हैं. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है और ग्रैंड फाइनल का मुकाबला विराट पश्चिम और लाजवाब वसई टीम. एक लाजवाब मुकाबला है. वसई टीम ने लगातार 2 विकेट गंवाए हैं. शॉर्ट गेंद खेलना चाहते थे कवर रीजन पर मगर ऑफ स्टंप के बाहर गेंद वाइड का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई इसको जा पहुंचा हुआ 7 रनों पर 2 विकेट के नुकसान पर. यांनी जर का जास्त धावा केला तर त्यांना वालीवची ऑफर आत्ताच देण्यात येत आहे. फिर से अच्छी गेंद, ठप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई बल्लेबाज ने उसको वेल लेफ्ट किया और गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. अब जितनी डॉट गेंदें आएगी उतना प्रेशर बढ़ेगा वसई टीम के लिए क्योंकि लगातार 2 विकेट गिरे हैं. दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ ये 4 ओवर का ग्रैंड फाइनल मुकाबला. आउटसाइड पर गेंद को खेल दिया. गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार. कमांड डीजे साहेबांच्या चेहऱ्यावर बारह बजे टाइम है मगर इस मैदान पर किसकी टीम के 12 बजेंगे ये तो आने वाला वक्त कहलाएगा. एक लाजवाब मुकाबला चलता हुआ अभी 6 के साथ रन संख्या में बढ़ती रन संख्या जाकर पहुंचती हुई 13 रनों पर अनिकेत स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार. एक बड़ा मुकाबला है, चैंपियन बनने वाला मुकाबला. फिर से शॉट गेंद थी आउट साइड पर गेंद को खेल दिया. गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. 1 रन के साथ स्कोर 14 रनों पर जाता हुआ दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ. 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 14 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. चैंपियन बनना होगा तो एक टारगेट इस मैदान पर सेट करना होगा विराट पश्चिम टीम के लिए. वसई टीम जो कि लगातार 2 झटके इस मैदान पर विराट टीम ने दिए हैं. अच्छी गेंद थी पैरों पैर और गेंद को होम साइड पर मोड़ दिया. गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. इसी रन के साथ स्कोर में बढ़ोतरी इसको जाकर पहुंचता हुआ 15 रनों पर 5 गेंदों का खेल पूरा होता हुआ दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ. अच्छा गेंदबाजी कर रहे हैं. आखिरी गेंद अनिकेत के लिए एक सिक्सर बेहतरीन अंदाज में जड़ा है अनिकेत ने. फिर शॉट गेंद पुल कर दिया और गेंद को गुल कर दिया. गेंद सीमा के बाद 6 रन. चेहरे में नाराजी झलकते हुए शुक्रिया डीजे तुकाराम सर जी. आप अनिकेत का बल्ला इस मैदान पर आग उगलता हुआ 2 लगातार विकेट वसी टीम ने गंवाए थे. उसके बाद अनिकेत ने कहा कि मैं मैदान के अंदर हूं, टीम की अपेक्षा को इस मैदान पर मैं चलाते हुए नजर आऊंगा. और क्या बेहतरीन बल्लेबाजी. शॉट गेंद पुल एंड पावरफुल है. गेंद को सीमा के बाद स्कोर को आगे पहुंचाते हुए 21 रन बने. 12 गेंदों में और 20 से 22 रन बन जाएंगे तो एक फाइटिंग स्कोर हमें फाइनल के मुकाबले में देखने को मिल जाएगा. तुकाराम मागेला सर जी. बुने दानी साहेबांकडनं ऑफर आहे. अचोळे सबस्टेशनला जागा खाली आहे, काम करशील का? असं बी बोण्याकडे अलकापुरी फिडर आहे.
प्रेक्षकांना विनंती की खुर्च्यांची पण व्यवस्था केली, बसून घ्यावं. आपण भरपूर खर्च केला आहे. 2 ओव्हरचा खेळ बॉल संपलाय. बॉल देण्यात यावा, बॉल. आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर स्कोर 21. हा काउंटर अटॅक आहे. धीरभाई हे काउंटर अटॅक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट गेल्यानंतर अनिकेत अर्थात भोणे यांनी केलेला काउंटर अटॅक आहे. त्याच्यामुळे मॅचमध्ये मजा येणार. फायनलचा मॅच आहे. फायनलचा मॅचचा दबाव, त्याचा प्रेशर, त्याचं दडपण फार वेगळं असतं. तो प्रेशर, ते दडपण कोण जास्त चांगल्या पद्धतीने हाताळणार त्याची लढाई मैदानावरती आहे. आता ज्या एका गोलंदाजाने सकाळपासून चांगली गोलंदाजी केली आहे हरेश, तो आता बॉलिंग वरती आहे. तर दुसऱ्या बाजूला वसई डिव्हिजनचे 2 महत्वाचे खेळाडू मैदानावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. आत येणारा चेंडू होता, आत येणारा चेंडू होता. आता ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एका बाजूला विरार पश्चिमेचा बेस्ट बॉलर हरेश आहे, तर वसई डिव्हिजनचा हार्ड हिटर फलंदाज अनिकेत अर्थात बोने आहे. डोंगरे साहेब पहिल्या बॉलवर आउट झाल्यामुळे अजय कांबळे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येत आहे. त्वरित चेकद्वारे त्यांनी स्वीकार करावा. याकरता म्हटलं बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. महावितरणचे 2 सर्वोत्तम खेळाडू एकमेकांसमोर आहे. हरेश वर्सेस अनिकेत ही जुगलबंदी आहे. बॅट अँड बॉल मधला द्वंद्व आहे. गेंद और बल्ले के बीच जो जंग छिड़ी है, गेंद और बल्ले की बीच चिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. बोने दो. दोन धावा या चेंडूवरती पुन्हा प्रेशर मध्ये 24. 3 चेंडूचा खेळ झाला. 24 धावा धाव फलकावरती आहेत. अंतिम सामना, फायनलचा मॅच. बघा, एक तेरी है मेरी है ही कहाणी तशीच आहे. या ट्रॉफीसाठी लढाई चालली. पहिल्या नंबरचा ट्रॉफी कोण जिंकणार त्यासाठी लढाई आहे. विरार पश्चिमेचा संघ, वसई डिव्हिजनचा संघ, दोन्ही संघ सहजासहजी हार मानणार नाहीयेत. आत आलाय बॉल, वेल बॉल. जबरदस्त जुगलबंदी, म्हणून टाळ्यांचा कडकडाट होतोय. शेवटचा चेंडू आहे. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात हरेश यांनी. ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू ट्रॅक केला. ऑन साईडला लॉंग ऑनच्या रिझन मध्ये फीड केले गेल्या शोकामी वेगाने चेंडू परत आले. 1 धाव या चेंडूवरती फक्त 3 धावा. 4 धावा या षटकामध्ये आल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 25. एक ब्रेक येऊया, धून ऐकूया, येऊया फायनल. दानी साहेबांकडनं एक पारितोषिक आयोजित करण्यात आलंय. जो बोण्याला आउट करेल त्याला 5001चं बक्षीस. हा 1 शून्य वाढला सर, सॉरी. आणि सुटे साहेबांनी सांगितलंय या ओव्हर मध्ये बोण्याने 3 सिक्स मारल्यानंतर 10,001चं पारितोषिक. आपल्याला द्यायचं नाही सर, अनाऊन्स करायचं. स्कोर 25. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 25. शेवटची ओव्हर आहे. अमन लास्ट ओव्हर बोन्या. अमनच्या हातामध्ये कमान दिले शेवटचे ओव्हर हाताळण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत अर्थात बोन्या स्ट्रायकर एंडलाय. बघूया स्कोर बोर्ड 35च्या वर जातोय का, 35+ की 35च्या आत हा स्कोर बोर्ड राहतोय. फायनलचा मॅच आहे, अंतिम सामना आहे. वसई डिव्हिजन आणि विरार पश्चिम मधला फायनलचा मॅच. फायनलचा ओव्हर पहिला 6 मारलेला आहे. पहिला 6 बोण्याने मारलाय. 3,333 रुपये बुक झाले.
चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती अनिकेतच्या बॅटमधनं सिक्सर षटकार. मी मगाशीच म्हणालो होतो की जे काय 2 गेले ते प्रॉम पेमेंटवाले गेले, ड्युडेटवाले बाकी आहेत. तर ड्युडेटचा जलवा आपण या ठिकाणी पाहत आहोत. पुन्हा पुणे एकदा आणि दुसरा चक्का मात्र दुसरा चक्का पहा. माझा शब्द तोंडातल्या तोंडात राहिलेला आहे. स्ट्रॅटर्जी ठरवताना आणि दानी साहेबांकडनं नवीन मांत्रिकाची मागणी करण्यात येत आहे. 6,666 रुपये बुक झालेले आहेत. आता फक्त शेवटचे 3,333. बोने अजून असा टाइमपास कर म्हणजे अंधार पडेल मग आपण खेळू. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर. फायनलचा म्हणून म्हटलं ना, फायनलचा मॅचचा दबाव प्रेशर काही वेगळं असतं. अनिकेतने दाखवून दिले की फायनलच्या मॅचसाठी मी रेडी आहे. स्कोर 37. 37. 2 षटकार आल्यात. लागोपाठचे 2 सिक्सर. 6 ऑन साइडला चेंडू अलॉंग द ग्राउंड जातो. मिड विकेटच्या रिझन मध्ये फील्ड केले गेले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओके गडी बाद. जरी धाबा देऊन परत आले. स्ट्राईक राखायचा होता अनिकेतला. डांगे साहेब यांनी केलेलं बलिदान वाया जाणार नाही. डांगे साहेब तुम्ही वाया जाणार नाही. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. इथून 38 3 बॉल आहे. 3 चेंडूचा खेळ आहे. सतीश नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले. 3 बॉलचा खेळ शिल्लक असताना पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज सतीश. खोलवा टप्प्यात चेंडू होता. आता इथून पण आवाज आला होता बाबा बस एकच काढायचे. याच्यामध्ये दुसऱ्या रनसाठी जायचं नाहीये. 39 39. शेवटचे 2 बॉल आहेत. 39 39. दानी साहेब थोडी पारितोषिकाची रक्कम तुम्ही वाढवली तर कदाचित वसई विभाग विचार करेल. काही तडजोड होऊ शकते का आजूबाजूला? तुम्ही वाटलंच तर. शेवटचे 2 चेंडू आहेत. फुलटा चेंडू बराच वर गेला. वर हवेत क्षेत्ररक्षक. टाटा बाय बाय. बाउंड्री. 4 रन. थँक्यू या चौकांना. 43 43 धावा. आणि या बॉलला लास्ट बॉलला जर का सिक्सर मारला तर 1,001 रुपयाचं पारितोषिक. चला शेवटचा बॉल. पगारापेक्षा जास्त पैसे तुला भेटणार बन्या. शेवटचा बॉल. होता कि मांगो सिक्सर मांगो चौका मांगो मिल जाएगा. 40 धावांची खेळी अनिकेत अर्थात बोन्या. 40 धावांची खेळी आपल्या टीमसाठी. पण हा पहिला एक हाफ संपलाय. एक हाफ अजून बाकी आहे. एखाद्या पिक्चरचा जसा इंटरव्हल होता तसा इंटरव्हल झालाय. दुसरी इनिंग यायची बाकी आहे.
विरार पश्चिम 50 धावा करू शकते. त्यांनी एकदा केलेल्या 40 धावा 41 धावा, त्याच्यामुळे 50 धावांचा पाठलाग तेही करू शकतात. त्याच्यामुळे हा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आणि साहेब आपण आपली बक्षिसाची रक्कम नक्कीच वाढवावी. तुम्ही तुमची बक्षिसाची रक्कम वाढवावी असं. पण साहेब तुम्ही रक्कम वाढवली की खेळतील ना ते बोनीच्या बदल्यात एकेकाने जरी एक सिक्स मारले ना तरी पण ते त्यांनी हे केलं ना साहेब, तसे दिले ना 1001 दिले तर म्हणून मारलं त्यांनी. मोरे साहेबांनी एक कॅच पकडला तर त्यांना 11 रुपयांचं बक्षीस. 11. चलिए 50 रनों का एक टारगेट इस मैदान पर 49 रन बनाए वसई टीम ने और विरार पश्चिम टीम के लिए रखा है. चैंपियन बनने वाला ये मुकाबला नशीब सुबह से बेहतरीन खेल. मोरे साहेबांना बॅटिंग मिळाली नाही, नाहीतर हे आज 101 झाले असते विरार वसईचा स्कोर. चला वसई टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच मैदानात दाखल झालेले आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना प्रेक्षकांना आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भगत साहेब तुम्हाला हारून तुमचेच हे वसई डिव्हिजन मधून खेळताना आपल्याला कसं वाटते? बदमाश आहे. बोला ना 11 रुपये 49 झाल्यात. 49 करायचे आहेत आता, म्हणजे 50 करायचे आहेत. 49 झाल्यात. 50 काही सेटिंग करू नये. डोंगरे साहेब एम्पायरची कुठली सेटिंग करू नये. दानी साहेबांचा आक्षेप आहे. दानी साहेब 50 धावांचं लक्ष आहे, पण तितकी ताकद आहे विरार पश्चिमेमध्ये. विरार पश्चिमेच्या टीम मध्ये तितकी ताकद आहे की 50 धावांचा पाठलाग होऊ शकतो. आज सकाळपासून त्यांनी चांगला खेळ केलेला आहे. पूर्ण तयारी करताना कारण त्यांच्या पाठीराखे निराश होऊ नका. बुटांचे लेस एकदम टाईट बांधलेले आहेत, म्हणजे नक्कीच ते आज क्षेत्ररक्षण जोरात करणार आहेत. कारण विरार पश्चिमे शांत राहू नका. टाळ्याचा गजर. किनी साहेब आपल्या टीमला सांगा, कारण आपली अजून टीम खेळायची आहे. एक इनिंग यायची आहे. पहिल्या इनिंग पेक्षा दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते. असं नाही 50 धावांचा पाठलाग होऊ शकतो. जीत के खातीर जुनून चाहिए, जुनून पाहिजे. असा मॅच जिंकायचा आहे. जर पहिल्या एका इनिंगने फैसला होता तर दुसरी इनिंग खेळलीच जात नसती, पण ही दुसरी इनिंग आहे. इथून जिंकू शकता. तर वसई डिव्हिजन जबरदस्त खेळत, खास करून अनिकेत बोन्या, त्याच्यामुळे त्यांनी बेंचमार्क सेट केलेला आहे जिंकण्यासाठी. पण आता उजेड थोडासा कमी होऊ लागला आहे. सूर्य अस्ताला चालला आहे. ये ढलती हुई शाम, कम होती हुई रोशनी, आज की शाम किसके नाम. आजचा दिवस कोणाच्या नावावरती आहे? मॅच लावते सुरुवात. शुक्रिया तुकाराम मागेसा जी. आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई जब गेंद को फील्ड किया जाएगा. एक रन आसानी से अनिकेत वहां पर क्या लाजवाब पारी के लिए 40 रनों का योगदान दिया और टीम को पहुंचाया 49 पर 50 का ये टारगेट सेट करने के लिए टीम उतरी है. जवाब के साथ एक सिंगल के साथ ये शुरुआत हुई है. आगाज है, अंजाम बाकी है मेरे दोस्त. ये तो झांकी असली पिक्चर अभी आना बाकी है, क्योंकि आपने सही कहा दुकान सर जी. इस पहले विनिंग में हमने देखा, मगर दूसरी विनिंग उससे लाजवाब आ सकती है. ये नारंगी का मैदान है. ऑफ स्टंप के बाहर गेंद है, वाइट का इशारा अंपायर द्वारा आएगा. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होगी. ये पेशर वाले मुकाबले, क्योंकि जब सेमीफाइनल और फाइनल का मुकाबला होता है, गेंदबाज बल्लेबाजों पर जो दबाव रहता है ना, वो दबाव को इस मैदान पर कौन झेलेगा और कौन स्वीकारेगा, ये आने वाली बात वक्त कहलाएगा. मगर एक लाजवाब विकास गेंदबाजी पर है. योगेश अगली गेंद के तैयार. ऑफ स्टंप पर आकर खेलना चाहते थे, गेंद शरीर को लगकर विकेट कीपर के दस्ताने में जा रही है. कोई रन निकालने का मौका नहीं मिलेगा. मगर पहली ओवर में 12 की रन रेट से आपको बल्लेबाजी करनी है. 12 रन पहली ओवर में बनेंगे तो ये मैच बनाने का मौका मिलेगा. हर ओवर में बिल्कुल के
2 षटकार आपको लगाने होंगे, मगर क्या गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे? क्योंकि ये चैंपियन बनने वाला मुकाबला एक तरफ वसई तो एक तरफ है विरार। शॉट गेंद ऑफ स्टंप पर आए, गेंद को खेल दिया फाइन लेग पर, आउटफील्ड फास्ट है, गेंद निकल जाएगी। योगेश के बल्ले से आता हुआ कर करारा 4 रन, कमांड डीजे। बेहतरीन मुकाबला है। योगेश अगली गेंद के तैयार, बेहतरीन शॉट, स्ट्रेट ड्राइव खेल दिया, लॉन्ग ऑन पर गेंद आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। 1-1 रन आपको रुकाने हैं, 1-1 रन की कीमत बहुत बड़ी है दोस्तों। ये मुकाबला फाइनल वाला है, चैंपियन बनने वाला मुकाबला है, क्योंकि आपको इस मैदान पर जीतकर जश्न बनाना है, तो 1-1 रन आपको इस मैदान पर रुकाने भी होंगे। इस 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 8 रनों पर। पहला ओवर प्रगति पर 4 गेंदों का खेल मैदान पर हुआ। योगेश स्ट्राइक पर एक चौकी की मदद से बल्लेबाजी कर रहे हैं। अगली गेंद विलास की इस मैदान पर खट करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ। अंपायर देखना होगा, अंपायर का निर्णय वाइड बॉल आता हुआ। ये मैंने कहा ना, फाइनल का मुकाबला है, प्रेशर है, और प्रेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है। ये नारंगी का मैदान है दोस्तों, बहुत कुछ देखा है ये मैदान ने। ऐसे ऐसे मुकाबले देख के 1 बॉल 2 रन, 1 बॉल 1 रन, क्या वो मुकाबले थे दोस्तों। यही मुकाबला क्या ऐसे हमें देखने को मिल जाएगा फाइनल वाला मुकाबला। योगेश की अगली गेंद, कदमों का इस्तेमाल कर रहे थे, लेग स्टंप लेकर जाती हुई गेंद, विकेट नंबर 1 गॉन होता हुआ। योगेश डकआउट में जाते हुए, कमांड डीजे। बाण नजर तलाक है उदी अवतरली सुंदरा चंद्रा चंद्रा। HRKK। चलिए थैंक यू डीजे। पहला विकेट गॉन हुआ और योगेश जैसा बल्लेबाज मैदान के बाहर गया है। आपके ये मैच में ट्विस्ट कहानी लेकर आएगा ये मुकाबला वसी टीम के लिए। विकास ने अपनी गेंदबाजी में विकास काम किया है, मगर करना होगा, आज लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। सुबह के क्षेत्र में आपने क्या किया नहीं किया वो सब भूलना होगा, मगर इस मुकाबले में जी जान दोनों टीमों को झोंकनी होगी, क्योंकि न्यू बैटर मैदान पर आज का हीरो जिन्होंने एक बेहतरीन सिक्सर भी लगाया, गेंदबाजी में अपने जलवे दिखाए है, हरीश आए हैं न्यू बैटर मैदान पर। अगली गेंद का तैयार, विकास गेंदबाजी पर है, अच्छी गेंद विकास द्वारा अपील हुई, अंपायर ने उसे नकारा। गेंद विकेट कीपर के दस्ताने में, ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ। पहला टीम की रन संख्या 8, 1 विकेट के नुकसान पर 9 रन बने हैं। मुझे आने वाली 18 गेंदें और 40 रनों की दरकार है। काम मच जाइए दोस्तों, एक ब्रेक के बाद यू गए यू आए, कमांड दीजिए। शुक्रिया दीजिए, गाना तो बजा है, किसका बैंड बजने वाला है दोस्तों, इंतजार की घड़ी है। आप गेंदे हैं मैदान पर, 18:41 की दरकार है। अगली आवाज सुनते हमारे सभी के क्षेत्र लाल बेहतरीन कमेंटेटर तुकाराम मांगेला सर जी के द्वारा। बिलकुल आपने सही कहा। अरे आवाज जर पाहिला तर दोन्ही बाजूने आलाय, बँड बाजा 12 तिन्ही येणार, पण 12 ती कोण आहेत, विरार की वसई, त्याचा फैसला आता होणार। 18 बॉल 41, हे षटक महत्वाचं आहे, 15-20 धावांचं षटक यायला हवं। तर दुसऱ्या बाजूला डोंगरे साहेबांना माहिती आहे या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 4 किंवा 5 धावा आपल्याला खर्च करायचे आहेत, 1 विकेट घ्यायचं आहे, 4-5 धावा खर्च करायची आहेत, या सामन्यावरची पकड घट्ट बसवायची आहे। फायनलचा मॅच, अंतिम सामना, महामुकाबला ज्याला म्हणता येईल तो सुरू आहे। म्हटलं ना बघा, पूर्णपणे या मॅचला कंट्रोल केले, कंट्रोल C4 क्रिकेट C4 कंट्रोल पूर्णपणे कंट्रोल केलेले आहे। चर्चा तिथे मैदानावरती 2 खेळाडूमध्ये झाले। आपल्याला या षटकामध्ये 2 किमान मोठे फटके पाहिजे, 2 उत्तुंग षटकार पाहिजे, षटकार पाहिजे, षटकार 2 पाहिजे। पहिला षटकार,
चलेगा, जश्न चलेगा. जश्न तर होणार आहे, फक्त कोणत्या टीमचा जश्न होणार, कोणत्या टीमचा जश्न होणार. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टीमला गेला अनिकेत, भोन्याने टीमला झेल, विकेट गॉन. या एक षटकारांना अशा पल्लवी झाल्या आणि नंतरच्या चेंडूवरती विकेट. पुन्हा एकदा आशेला लागलाय सुरंग. 14 चेंडूचा खेळ आहे, 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. 14 चेंडूचा खेळ आहे, 35 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. टप्पा थोडासा लांब ठेवला, दूर ठेवला. याच्या अगोदरचा टप्पा शॉर्ट ऑफ लेन होता, हा गुडलेन वरनं उचले घेऊन जाणारा चेंडू होता. मोरे साहेब, तंबाखे साहेब यांची उत्कृष्ट फिल्डिंग, त्यांच्यामुळे वसई डिव्हिजननी धावसंख्या रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. पुढचा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिझर्व्हमध्ये फील्ड केलं गेलं. या चेंडूला एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने स्कोर जाऊन पोहोचला 16-16. 13 चेंडूचा खेळ आहे, 34 धावांची आवश्यकता आहे. या मॅचला थोडासा बॅलन्स करण्यासाठी शेवटचा चेंडू चांगला हाताळायचा आहे. तो डोंगरे सरांना हाताळा. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा हरेशला. शेवटच्या चेंडूवरती अपील जरूर झालं, पण पंचांनी सांगितलं इट्स नॉट आउट. पायावरती चेंडू आढळलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 16-16. कहाणी तिकडे पण तशीच होती. कहाणी बदलली शेवटच्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला 24 रन आल्या. त्याच्यामुळे 2 ओव्हरचा खेळ ज्यावेळेला संपला होता तेव्हा 2 ओव्हरच्या खेळमध्ये तिथे 21 होत्या, इथे 16 आहेत. जास्त फरक नाही आहे. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये आता 34 करायचे आहेत. डीजे थैंक यू, धन्यवाद. 12 गेंदे और 34 रनों की दरकार है. मुझे प्रत्येक षटकामध्ये 2 तरी षटकार आपको लगाने होंगे इस मैदान के अंदर. अमन एक तरफ है, एक तरफ हरीश. ये दोनों बल्लेबाज के पास क्षमता है, आज करना होगा. सुबह में आपने किया है, मगर आपकी ये शाम आपके नाम लिखनी है तो बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. गेंदबाजी पर दीपक आए हैं गेंदबाजी करने के लिए. 12 गेंदे हैं, 34 की दरकार है. चलिए थोड़ी सी गाई करा मित्रांनो. फील्डिंग की सजावट आप देख सकते हैं. डीप मिड विकेट पर खिलाड़ी, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. डीप वाइड लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग पर एक खिलाड़ी तैनात. बड़ा मुकाबला है दोनों टीमों के लिए. 12 गेंदे 34 रनों की दरकार है. अमन स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार. ऑन साइड खेलना चाहते थे, पहले बल्ला घुमा, बाद में गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. मैरिट पे बल्लेबाजी करनी होगी. गेंद के मैरिट पर जाकर बल्लेबाजी होगी तो ये मैच बनाने का मौका मिलेगा. 11 गेंदे 34 रनों की दरकार है. ये मुकाबला अब फिरार पश्चिम टीम के लिए फंसता हुआ नजर आ रहा है, मगर अभी भी मुकाबले जीते जा सकते हैं, मगर बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. ऑन साइड पर अमन ने खेला, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली है. वहां पर एक बेहतरीन मगर गेंद सीधी निकलती हुई गेट ऑफ इंडिया से 4 रनों के लिए फर्रार. कम ऑन डीजे. खेळताना दिसत आहेत. 10 गेंदे और 30 रनों की दरकार. डोंगरे साहेबांना 501 रुपयाचं बक्षीस. ये क्या छोटा है या वसई टीम ने ये ट्रॉफी का सपना छोड़ा है, ये तो आने वाला वक्त कहलाएगा. मैच बनाना होगा. अगली गेंद अमन खेलने के तैयार. आउट साइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट ट्रेवल होती हुई जब तक गेंद को फील करेंगे सागर समीर सर. 2 रन की मांग, रनआउट का मौका बनेगा क्या? ये मैच
एक बेहतरीन थ्रो नहीं आया और गेंद जब तक फील करते विकेट कीपर 2 रन डोंगरे निकालते पूरे होते साहेबांनी हुए आज दिवसभरात 3 कॅच सोडल्याबद्दल त्यांना सर्व बेस्ट फील्डर म्हणून देणार आहे बक्षीस. 9 गेंदे 28 रनों की दरकार है. इस 2 गेंदों में एक बड़ा शॉट चाहिए. मैच को बनाना है विराट टीम को तो 2 गेंदों में आउटसाइड खेलने के अमन मगर बैट और गेंद का बराबर संबंध हुआ नहीं. रन आउट का मौका बन सकता है. बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा. आप 8 गेंदे हैं और अभी भी मुकाबला जीतने के लिए ये मैच को 27 रनों की दरकार है. क्या ये मैच बन पाएगा? करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे क्योंकि चैंपियन बनकर आपको ब्रावो ब्रावो करना है तो इस मैदान पर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. विराट पश्चिम 11 टीम एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी आपको दी है तमाम हमारे मेहमान कमेटी मेहमान ने और उसी के साथ ये फायदा उठाने का मौका है क्योंकि ये चैंपियन आपके इतिहास में लिखा जाएगा, इतिहास के पन्ने पर लिखा जाएगा ये मुकाबला. बेहतरीन शॉट, जमीनी शॉट, ड्राइव करते हुए गेंद आती हुई लॉन्ग ऑन वाइड लॉन्ग ऑन पर जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. इस 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 25 रनों पर. अब 25 रनों की और दरकार 7 गेंदें हैं. इस गेंद पर अगर सिक्सर आया तो ये मैच ऑन, टीवी ऑन रखी है, मुकाबला ऑन है और करना होगा हरीश को. मगर गेंदबाज करने देंगे, हरीश कर पाएंगे? करना होगा, अभी नहीं तो फिर कभी नहीं. आउटसाइड खेलने के मिस टाइम है, गेंदबाज खुद उस कैच के नीचे है मगर हाना में ये गेंद मैदान के अंदर गिरती हुई और यहां पर ये हरीश को मौका मिला है. आप गेंदें बची रहेगी 6 और 6 गेंदों में 24 बन सकते हैं. ये नारंगी के मैदान ने देखा है और सुकाराम सर जी इसके गवाह है, हम गवाह है और तमाम जनता गवाह है. मगर दोस्तों काम जाइए, एक ब्रेक के बाद आखिरी ओवर लेकर आएंगे माइक्रोफोन पर तुकाराम मंगल सर जी. मुझे आपने इस टूर्नामेंट में समाज करने की संधि दी, आपका बहुत बहुत शुक्रिया. हमारे सभी के जयते लाडे तुकाराम मंगल सर जी, आपका भी बहुत बहुत आभार और तमाम हमारी नारंगी टीम आपका भी बहुत बहुत शुक्रिया. आइए अगली आवाज सुनते हैं माइक्रोफोन पर तुकाराम मंगल सर जी के द्वारा. धन्यवाद. आणि मॅचचं इक्वेशन काय आलंय? बरोबर शेवटच्या ओव्हरला 24 रन आल्या होत्या. आता बरोबर 24 पाहिजे, बरोबर 24 पाहिजे. जी कहाणी अनिकेत बोनेने लिहिली तीच कहाणी आता हरीशला लिहायची आहे. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाजीला जे सुदेश आला ना, जैसी गेंदबाजी अमन ने की वैसी नहीं आपको करनी है. तशी जर बॉलिंग झाली तर कहाणी बदलणार आहे. पहिले 3 चेंडू या तीन बॉल. दोन्ही कॉमेंटेटरसाठी जर एकदा टाळ्या होऊ द्या. अति उत्तम आणि मस्त कॉमेंट्री केलेली आहे. दोन्ही कॉमेंटेटरसाठी आमच्या महावितरण कर्मचाऱ्यांकडनं जरा टाळ्यांचा गजर होऊ दे. धन्यवाद सर. नक्कीच तुमच्या टाळ्यामधनं आम्ही नवीन एक ऊर्जा घेतो, नवीन प्रोत्साहन मिळते. हा मॅच ऑन आहे. शेवटचा 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5-20 जिथपर्यंत हरेश आहे, उम्मीद आहे, आशा आहे, उम्मीद की किरण जागी है. 5 चेंडूचा खेळ आहे, 20 धावांची आवश्यकता है. उम्मीद पे दुनिया टिकी है. ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट झालाय. एक चेंडून समीकरण आता बिघडलंय. फार पूर्वी सिरियल आली होती मराठीमध्ये, घडलंय बिघडलंय. आता कोणासाठी काय घडलंय आणि कोणाचं काय बिघडलंय. 4 पहिले 2 बॉल. आता 2 चेंडूवरती जर एकही फटका मोठा आला नाही तर कठीण होऊन पुढच्या चेंडूवरती पाहिजे रिक्वायरमेंट. ओ ओ ओ ओ ओ ओ मॅच होता थोडा टाईट, त्याच्यामध्ये आलाय वाईड. 4-19 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. बघा कोणी जश्न करत नाही का, त्यांना माहिती आहे टेन्स सिच्युएशन आहे, दबाव आहे. आउट, रनआउट बाद झाले. ते गाणं ऐकूया आणि येऊया कारण आता टेन्शन भरपूर वाढलंय. घटकांचा खेळ शिल्लक आहे. सुटे साहेब मटण शिजलेलं आहे. बघूया अजून काय वेगळं घडतंय काय. चमत्कार असं नाही की चमत्कार होते नाही, चमत्कार होते लेकिन अब इस बार हुए. आता जर चमत्कार घडला 3 चेंडूवरती 3 सिक्सर आले तर कदाचित मॅच
टायच्या दिशेने जाऊ शकतो. अमनला मोका आलाय, ज्याच्या संधी आहे. मिस टाइम केलंय आणि आता वसई डिव्हिजनचा संघ एक एक पाऊल पुढे चाललाय. वसई डिव्हिजनचा संघ जपून टाकतोय पाऊल. त्यांना लागले विजयाची चाहूल, या ट्रॉफीची चाहूल लागले. ट्रॉफीला जिंकण्यासाठी ते आले होते सकाळी आणि ती ट्रॉफी इथून नक्कीच त्याच्या जवळ आले. आता त्याच्यामध्ये अनिकेत बोने यांचा वाटा फार मोठा आहे. एक टीम वर्क आहे पहिल्या मॅच पासून अपॉर्ट फर्स्ट मॅच. ओ हो हो, कहानी बाकी है, कहानी अभी बाकी है. ओ नो नो, सिक्सर. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे. आता स्कोर मत पूछना दोबारा, क्योंकि अभी चाहिए 2-11. 1 और 11. कहाणी में आला ट्विस्ट. बॉल दे जरा, बॉल. मैदानावरती गाणी वाजल्यात, गाणी. मॅचला आलाय कलाटणी. या एका नो बॉलनं थोडा, जसं म्हणतात ना, थोडं तहान लागते, घसा सुकतो, पाणी पिल्यानंतर बरं वाटते, तसं काय झालंय का? कारण या चेंडूवरती जर अजून एक मोठा फटका आला तर शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाणार. 2-11. कहाणी में ट्विस्ट आलाय. 2-11. 2-11चा चेंडू होता. चेंडू चालाय, जोपर्यंत जाईल फिल्डिंग करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल 1-9. पण अजून काही वेगळं होईल का? अजून काही बाकी आहे का या मॅच मध्ये? एक चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. सुटे साहेबांची धडधड वाढते. वाईड. हार्टबीट्स वाढलेले आहेत. दिल की घडी करे घडी टिक टिक टिक. तसं दिल की धडकन तेज आहे. 1-8. पण एकदा जोरदार टाळ्या महावितरणच्या पूर्ण टीमसाठी, ज्यांनी याचं आयोजन नियोजन केलं त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. कारण इतका चांगला टुर्नामेंट, इतका चांगली स्पर्धा आयोजन नियोजन करणं. अधीक्षक अभियंता चषक 2024 सक्सेसफुल टुर्नामेंट कशी असावी ती अधीक्षक अभियंता 2024 न एक बेंचमार्क सेट केलाय. आता या बॉलवर कहाणी संपेल का अजून काही आहे? और दिखा जसा ऍड येते ना, और दिखा तसा आहे. ओ इथे खेळ संपलाय. जिंकलाय वसई विभाग अव्वल. आणि सगळ्यांनी सहभागी डीजे आवाज वाढ.